शिवाजी कोण होता ह्या पुस्तकावरून आता वाद निर्माण झालेला पाहायला मिळतोय. आमदार संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती आणि या ऑडिओ क्लिपमध्ये ते जे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत प्रशांत अंबी यांना शिवीगाळ करत, अश्लील शिवीगाळ करत धमकी देताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी महाराजांचा आदर राखताना त्यांच्याही जीभ घसरल्याचं कुठेतरी या ऑडिओ क्लिपमध्ये पाहायला मिळते. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंदू सभेचे अध्यक्ष आहेत आनंद दवे. दवे साहेब, तुम्ही ती ऑडिओ क्लिप ऐकलीच असेल. यामध्ये ब्राह्मणांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे स्पेशली त्यांनी. काय तुमचं या ऑडिओ क्लिपवर म्हणणं आहे? काय नक्की तुमची भूमिका? खरं तर आम्ही नेहमी असं म्हणतो की खऱ्या अर्थानं महाराजांचं नाव घेऊन राजकारणारी लोकच महाराजांचा कळत नकळत अपमान करतायत. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय गायकवाडांचं आत्ताचं संभाषण. काही खरं गरज नव्हती. शिवाजी कोण होता या पुस्तकाचा त्यांनी 4 वेळा उल्लेख केला. अरेतोरेंती भाषा त्यांच्याकडनं सुद्धा आली, काही गरज नव्हती. आणि ते सगळं करत असताना जी भाषा वापरली गेली, जी मीडियाला कट करावी लागली 4 वेळा, आपण काय बोलतोय, कोणाविषयी बोलताना आपण कोणते शब्द वापरतो कळलं पाहिजे लोकांना. नेत्यांचा धाक राहिलेला नाही आहे, लोकांची भीती राहिलेली नाही आहे. ह्या प्रकारात ह्या गोष्टी करतात. बरं, बोलत असताना तू काय बामण आहे का तू ब्राह्मण आहे का असा कधी शब्द वापरला, आम्हाला कळलंच नाही की कारण काय. तुम्ही असं दाखवताय की महाराजांविषयी काहीतरी चुकीचं किंवा अपशब्द घडला तर त्याला ब्राह्मण माणूस हा लेखक किंवा त्याचा प्रकाशक असतो. काय मानसिकता आहे तुमची हो? हिंदू धर्म म्हणून एकत्र यायचं मानायचं, हिंदुत्वाने लोकांनी एकत्र यायचं म्हणायचं आणि एका एका जातीला बदनाम करत राहायचं. खऱ्या अर्थाने दुर्दैवाचा काळ सध्या महाराष्ट्रात आणि देशात चालू असं मला वाटतं. या अनुषंगाने मी सांगतो, परिस्थिती एवढी वाईट आलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत असताना एक मराठा समाजाला जेवढा राग येतो तेवढा बाकीच्यांना येत नाही. वंदनीय बाबासाहेबांविषयी बोलत असताना जेवढा आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता रस्त्यावर उठतो तेवढं बाकीचं कोणी उठत नाही. सावरकर झाले, पेशवे महाराज झाले बोलत, जेवढं ब्राह्मणांना उल्लेख वाटतो तेवढं बाकीच्यांना वाटत नाही. आपण वाटून घेतलेत नेतेसुद्धा आणि अतिशय चुकीचं चाललेलं आहे. आणि आम्ही वाटून घेतले म्हणण्यापेक्षा राजकारणात त्याला बळी पडलेले, राजकारणाला आम्ही सगळीच लोकं आलो तर आम्हीसुद्धा आलो. हे कुठेतरी चुकतं आहे. दुरुस्त करण्याची राजकीय नेत्यांची खरं इच्छा आणि अपेक्षा असताना आमच्या तुम्हीसुद्धा त्याला कळत नकळत खतपणे घालताय असं मला वाटतं. संजय गायकवाडांशी मी स्वतः 3 वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी फोन घेतलेला नाही आहे. त्यांनी क्षमा मागून यातनं बाजूला व्हावं. महाराष्ट्राचं राजकारण एवढं घाणेरडं कधी नव्हतं जे आत्ता चालले, हे थांबलं पाहिजे असं मला वाटतं. याआधी सुद्धा अशा प्रकरणांमध्ये वारंवार ब्राह्मणांचा उल्लेख हा वारंवार केला जातो. का ब्राह्मणांचा उल्लेख वारंवार? तेच म्हणतो, काही कारण नाही ना. म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंनी महाराजांवर लिहिताना लहानपणीचे महाराजांवर सुद्धा लिहिताना आवाजावनी बोलले आहेत किंवा आवाजावनी उल्लेख केला आहे. असं असताना कुठेतरी एक पुस्तक घ्यायचं, त्याचे लेखकही वेगळे आहेत आणि आत्ता काहीतरी चालू करायचं, अतिशय आक्षेपार्ह सगळं चाललेलं आहे. बरं, मला सांगा, त्याचे जे लेखक आहेत ते पुस्तकाचे, मला नावही घ्यायची इच्छा होत नाही, त्या पानसरेंचं. पानसरे जिवंत असताना साहेब किंवा पानसरेंनी ॲक्टिव्ह सक्रिय असताना शिवाजी कुठे होते गायकवाड? का नाही टीका केली? का नाही त्यांच्या घरावर मोर्चा नेला? का नाही पुस्तकं मागे घ्यायला लावली? एवढ्या वर्षाच्या प्रकाशावर तुम्ही काय कारवाई केली? काही नाही केलेलं. थोडक्यात 37 वर्षानंतर त्यांना आज काय साक्षात्कार झाला शीर्षकाबद्दल? अभ्यास नाही ना, त्यांना माहीतच नाही की पुस्तक जुनं आहे. तर प्रकाशक सांगतोय की पुस्तक माझं नाही आहे, मी छापलं आहे, किती जुनं पुस्तक आहे. पण आत्ता कळलं आहे, म्हणजे अज्ञान किती ते बघा. किंवा पानसरेत म्हणून जायचं नाही, तिथं दुसऱ्या एखादा आडनावाचा व्यक्ती असला तर त्यांनी अजून त्याचं भांडवल वाढवलं असतं. कुठेतरी थांबलं पाहिजे. आम्हाला वेदना होत आहेत की महाराष्ट्रात एवढं जातीवादी राजकारण कधीही नव्हतं. प्रत्येक गोष्टीत कुठल्या तरी एका जातीला मध्ये आणायचं. ह्या प्रकरणात ब्राह्मणाला आणलं, दुसऱ्या प्रकारात दुसऱ्या जातीला आणायचं आणि त्याचं जातीय मतभेदात रूपांतर करायचं, हे चाललेलं आहे. बरं, गायकवाडाचा काय याच्या आधीचे उल्लेख काही खूप चांगले नाही आहेत. याच्या आधी अनेक वेळा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेली आहे, वादग्रस्त वागणूक केलेली आहे. पण जर नेतृत्व समजच देत नसेल तर आम्ही आमच्यासारख्या शिवभक्तांनी काय करायचं हा प्रश्न आम्हाला पडतो ना. काल पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. खरं तर अजूनसुद्धा तिथलं पर्यटन जे आहे ते पूर्वपदावर आलेलं नाही आहे. पण तुम्ही काल असं म्हणलं की या ठिकाणचं पर्यटनच पूर्ण बंद करून टाकू. काय नक्की तुमची मागणी? आमचं स्पष्ट म्हणणं आहे की टेररिझम बंद करण्यासाठी टुरिझम बंद व्हायला पाहिजे. एक लक्षात घ्या, ही जी लोकं चाललीत ना, आता आम्हाला खरं दुःख वाटते की अरे तुम्ही काल परवा तुमच्या धर्मातल्या एका माणसाला 26 लोकांना ते फक्त हिंदू धर्माचे आहेत म्हणून मारले. तुम्ही काय तिथं सांगताय सगळं चांगलं आहे, चांगलं आहे, या 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 नालकपणा, निर्लज्जपणाचं कळत चाललं. हे जर जगात दुसरीकडे कुठं घडलं असतं ना, एक देशातल्या एका व्यक्तीचा अपमान केला म्हणून युद्ध झालेली आहेत, माझ्या एका सैनिकाचा अपमान केला म्हणून महायुद्ध झालेली आहेत. असं असताना देशातल्या 26 लोकांना मारलं जातं, त्यानंतरही सुरूच आहे. असं असताना तुम्ही तिथं का फिरायला जात आहे? तुमचा सगळ्याच्या सगळा तिकडचा पैसा हा जिहादसाठी वापरला जातो आहे, तुमच्या विरुद्ध हत्यारं उठवण्यासाठी वापरतो आहे, ह्या देशात अशांतता माजण्यासाठी वापरला जातो आहे. आणि तुम्हाला त्याचं कौतुक कशासाठी, हे मला प्रश्न आहे. आम्ही काश्मीरला 2 वर्षाची फिरायला म्हणून गेलो होतो, तेव्हा एक अनुभव घेतला ना की प्रत्येक माणूस असाच बोलतो, आप हिंदुस्तानचे आहे, आपसे ज़्यादा पैसा नाही दूंगा. याचा अर्थ ते स्वतःला हिंदुस्थानी मानतच नाही. तिथला गाईड आम्हाला स्पष्ट बोलताना असं बोलतं की सर हमें क्यों नहीं पाकिस्तान से मोहब्बत हो.
अब हिंदुस्तान में क्या है असं ही जी भाषा जर त्यांची असेल, मग कशाचे आमचे पैसे पाहिजेत? कारण तो पाकिस्तान भिकारी देश आहे, तिथलं कोणी येणार नाही, येऊ शकत नाही. मग आमचे पैसे घ्यायचे आणि आमच्याच विरोधात वापरायचे. एक लक्षात घ्या, वाईट कशाचं वाटते का, बालाकोटचा जो हल्ला झाला त्याच्या मागचे स्लीपर सेल कोण आहे? 250 किलो RDX येतं, ॲसेंबल्ड होतं, ते फिरतं गावभर. नंतर 4-5व्या दिवशी बॉम्बस्फोट होतो, एकही स्लीपर सेल पकडला गेला नाही. कोणी आणलं, कुठनं आणलं, कुठं जोडलं, कुठं ठेवलं, तिथल्या 1000 लोकांना माहीत नसणार. आजही कोणी बाहेर येत नाही. हे जे अतिरेकी आले त्यांनी मारलं, त्याच्या आधी 15-20 मिनटं आधी तिथली स्थानिक लोक दुकानं बंद करून गेली होती. आता ते सांगतात ना, गणपती परिवार किंवा दुसरा परिवार सांगतो आहे सगळं. बरं, त्यानंतर ते अतिरेकी कुठे राहिले, कोणाच्या घरात होते? 4-4 महिने त्यांनी मुक्काम केलेत. ते कोणाच्या घरात मुक्कामाला राहिले होते? त्यांना कोणी मदत केली? 1000-500 लोकांना माहिती असणार ना, कोणी सांगत नाही. सरकार त्यांच्याकडनं माहिती काढून घेऊ शकलेलं नाही. हे सगळ्या यंत्रणेचं अपयश असताना जर तुम्हाला परत तिथे फिरायला जायचं, त्याच नालायक लोकांच्या हातात जर पैसे द्यायचे असतील तर जे जात आहेत त्यांना शुभेच्छा आणि गेट वेल सून असं आम्हाला म्हणावं वाटतंय. थोडक्यात पर्यटन बंद केल्यावर तिथल्या अतिरेकी कारवाया थांबतील असं तुमचं म्हणणं आहे? नाही, अतिरेकी कारवाई नाही थांबणार. अतिरेक्यांचं आर्थिक गणित बिघडलं पाहिजे. तुम्ही नोटबंदी आणताना काय सांगितलं होतं की आतंकवाद मिटवायचा म्हणून नोटबंदी आणतो, पण हा एक चांगला उपाय पण आहे ना. नको आहे ते आम्हाला, आमचे पैसे तिकडं नको वापरायला. माननीय गृहमंत्री, आम्ही गृहमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोललो आहे अनेक वेळा. मागच्या वेळेस आम्ही आल्यानंतर माननीय गृहमंत्री जाहीरपणे सांगतात की काश्मीरमध्ये 12,000 कोटी रुपयाचा टर्नओव्हर झाला. याचा अर्थ आहे 12,000 कोटी रुपये काश्मीरच्या मुस्लिम लोकांना देशाच्या विरोधात वापरण्यासाठी दिलेत तुम्ही. काही देणं घेणं नाही आहे. आम्हाला फक्त असं दाखवायचं आहे की देश सुरक्षित आहे, मग बाकी देशात काही घडलं तरी चालेल. G20 तिथं कसं घडलं, मग G20ची कॉन्फरन्स श्रीनगरची का कॅन्सल करावी लागली, मग ती बाहेर का घेतली, हे सगळे प्रश्न आहेत ना. म्हणजे आजही आपण घाबरतोच आहे ना. बरं, त्यानंतरसुद्धा अगदी आपण चाणक्य म्हणतो माननीय अमित शाह साहेबांना, त्यांच्या घरापासून 4 किलोमीटरवरती मारुती व्हॅन धडकली येऊन दिल्लीमध्ये, जिथं हिंदूच मेले गेले त्या या बॉम्बस्फोटामध्ये. म्हणजे तुमच्या घरापर्यंत आतंकवाद आला. माननीय गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत आतंकवाद येतो आहे. हां, तुम्ही तर इनडायरेक्टली का होईना मुस्लिम लागून चालून होत असेल माणुसकीच्या नजरेखाली, तर आता ते थांबलं पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे हिंदू महासभा म्हणून. धन्यवाद. तर विविध प्रश्नांवर आनंद व्याय त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.